नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सत्ता हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, ही गांधी, नेहरू, वाड्रा परिवाराची मानसिकता आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्ष केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेपासून वंचित आहे आणि त्यामुळे राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्रचंड नैराश्य आलेलं आहे. जिथे तिथे हे नैराश्य व्यक्त करण्याचं काम हे लोक करत असतात आणि त्याच्यातून देशाची जर बदनामी होत असेल तर त्यांना काही विशेष फरक पडताना दिसत नाही. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन केंद्र सरकारने केलं. जगभरातील नेते प्रतिनिधी या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आले आणि त्याच समिटमध्ये देशाचं नाक कापलं जाईल याची व्यवस्था काँग्रेस पक्षाने केलेली आहे. युथ काँग्रेसचे पदाधिकारी या समिटच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आपली टी शर्ट काढली आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांनी निषेध केला. पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड अशा प्रकारच्या घोषणा युथ काँग्रेसचे पदाधिकारी देत होते. आता नग्न का झाले? कारण नग्न झाल्याशिवाय यांच्याकडे जगाचं लक्ष जाण्याचं काहीच कारण नाहीये. काँग्रेस पक्ष किती नीच पातळीवर उतरलेला आहे हे सगळ्या जगाला कळलेलं आहे आणि त्यामुळे त्या नीचतेची अधिक खालची पातळी जोपर्यंत गाठत नाही तोपर्यंत मीडियाचं सुद्धा लक्ष जाणार नाही. राहुल गांधी वाटेल ती वक्तव्य करतायत. त्या वक्तव्यांना पूर्वी फार प्रसिद्धी मिळत होती, परंतु आता त्या तुलनेने ही प्रसिद्धी मिळेनाशी झालेली आहे. त्यामुळे युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारत मंडपमध्ये हा टॉपलेस प्रयोग केला आणि जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जेणेकरून देशभरामध्ये जगभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाक कापलं जाईल. आता भारत मंडपमच का? कारण भारत मंडपमध्ये एआय इम्पॅक्ट समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी 100पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी या समिटच्या ठिकाणी आलेले आहेत. नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत. 18पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख आलेले आहेत. मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे सुद्धा या समिटमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे तुम्ही या समिटचा ऑरा किती होता याची कल्पना करा. या समिटचे स्वरूप जागतिक आहे आणि ही समिट जर यशस्वी होते म्हणजे ती यशस्वी झालेलीच आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगभरामध्ये डंका वाजणार. आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लोक कौतुक करणार. त्यामुळे जेव्हापासून ही समिट सुरू झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाची पोटदुखी प्रचंड चाळवलेली आहे. स्वतः राहुल गांधी त्यांच्या एक्स हँडलवरून सतत या समिटच्या विरोधात ट्विट करतायत. काँग्रेसचे पदाधिकारी या समिटच्या विरोधात बोलतायत आणि ही समिट म्हणजे फ्लॉप शो आहे. राहुल गांधी यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशा प्रकारे या समिटबद्दल बोललं जात आहे आणि ही समिट बदनाम कशी होईल याच्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. जगातील कोणत्याही देशामध्ये जेव्हा एखाद्या भव्य दिव्य उपक्रमाचं आयोजन केलं जातं अशा प्रकारचा उपक्रम की ज्याच्यामध्ये जगातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, मोठ्या संख्येने लोक एकत्र जमणार आहेत, तेव्हा स्वाभाविकपणे त्या कार्यक्रमामध्ये थोड्याशा त्रुटी राहतातच. मग देश कोणताही असो, कार्यक्रम कोणताही असो. या एआय समिटमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या काही त्रुटी निश्चितपणे राहिल्या होत्या ज्याच्याबद्दल चर्चा झाली. काँग्रेसचे नेते भिंग घेऊन अशा प्रकारच्या त्रुटी शोधत होते. कुठच्या तरी युनिव्हर्सिटीने एक यांत्रिक कुत्रा तिथे आणला होता जो भारताने विकसित केलेला आहे, भारताने निर्माण केलेला आहे, त्या युनिव्हर्सिटीने निर्माण केलेला आहे असा त्यांचा दावा होता. परंतु प्रत्यक्षात हा जो कुत्रा होता, हा जो रोबोट होता तो चीनी बनावटीचा होता आणि याच मुद्द्याचं भांडवल करून काँग्रेसने या परिषदेला हाणण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काँग्रेसचा जो हेतू होता तो सुरुवातीपासून उघड होता. म्हणजे काँग्रेसने जे कुंभमेळ्याच्या संदर्भात केलं, कुंभमेळ्याचं आयोजन अत्यंत भव्य दिव्य होतं. जगभरातील जवळजवळ कोट्यावधी लोक या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले होते आणि ते समाधानी सुद्धा झाले होते. त्यांना एका भव्य कार्यक्रमामध्ये, एका मोठ्या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचा आनंद आणि समाधान मिळालं होतं. परंतु काँग्रेसचे नेते मात्र तेव्हा दाखवत होते की किती घाण आहे, किती अस्वच्छता आहे वगैरे वगैरे. तर तोच प्रकार काँग्रेसने या एआय समिटच्या बद्दल करण्याचा प्रयत्न केला. कारण या एआय समिटमुळे जगभरामध्ये भारताचा ओरा निर्माण होणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कदाचित याचा राजकीय लाभ मिळाला असता. त्यांची प्रतिमा अधिक उंच झाली असती, मजबूत झाली असती. नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर एआय समिटचं आयोजन करण्याचं धाडस तरी दाखवलं. काँग्रेस या समिटला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु बदनाम करण्यापूर्वी काँग्रेसने या देशाला उत्तर दिलं पाहिजे होतं की 6 दशकं या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती. 2004 ते 2014 या काळामध्ये युपीएची सत्ता होती ज्याची सूत्र राहुल गांधी यांच्या मम्मी सोनिया गांधी यांच्या हाती होती. त्या काळामध्ये काँग्रेसने काय दिवे लावले? एआयच्या क्षेत्रामध्ये देशाला पुढे नेण्यासाठी काँग्रेसने नेमकं काय केलं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा काही नवा शब्दप्रयोग नाहीये, म्हणजे कोणी कालपरवा केलेला शब्दप्रयोग नाहीये. 1950 मध्ये एलन ट्युरिंग या संशोधकाने डार्थ माउथ कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्दप्रयोग केला होता. त्याच्यानंतर 30 वर्षाने म्हणजे 1980 मध्ये डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीने एक्सकॉन ही एआय सिस्टीम बाजारामध्ये आणली. सिम्बॉलिक या कंपनीने
एआयचं हार्डवेअर निर्माण करण्याची सुरुवात केली. म्हणजे जवळजवळ 45 वर्ष जुना विषय आहे. ज्या क्षेत्रामध्ये काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळामध्ये काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही, देशाचं नाव चमकवण्याचा प्रयत्न केला नाही, या क्षेत्रामध्ये देश पुढे जाईल अशा प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. आणि तो प्रयत्न जेव्हा नरेंद्र मोदी करतायत, जागतिक पातळीवर भारताला या क्षेत्रामध्ये नेण्याचं काम करतायत, तेव्हा काँग्रेसने आपलं तोंड काळं करून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या एआय समिटचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी केला. काँग्रेसने सुरुवातीपासून या एआय समिटला बदनाम करण्याचा पवित्रा घेतला होता आणि त्याच्यासाठी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे समर्थक त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून या एआय समिटच्या कुरापती काढण्याचं काम करत होते. परंतु राहुल गांधी यांना म्हणावा तसा परिणाम साधता येत नव्हता. म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणावर त्यांना या एआय समिटची बदनामी करायची होती, नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक करायची होती, मग असं काय करायचं की ज्यामुळे एक मोठा परिणाम साध्य करता येईल. या एआय समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने जे प्रयत्न केले त्याच्यावर पाणी ओतता येईल. या समिटमुळे जगभरामध्ये भारताचा जो डंका वाजलाय, तो जो परिणाम आहे तो ध्वस्त करता येईल. राहुल गांधी यांच्या डोक्यातून एक खतरनाक कल्पना बाहेर आली, नागडं व्हायचं, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते या समिटच्या ठिकाणी गेले, त्यांनी आपली टी शर्ट काढली आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये पीएम इज कॉम्प्रोमाइज अशा प्रकारच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस नागडा झाला की सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे जातं. म्हणून असं म्हणतात की नंगे को खुदा भी डरता है. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे जे काही धाडस केलेलं आहे ते काही अचानक करण्यात आलेलं धाडस नाहीये. गेली अनेक वर्ष आपण पाहतोय राहुल गांधी वाटेल ते बोलतायत, त्यांचे प्रवक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनर्गल भाषेमध्ये टीका करतायत, त्यांचे समर्थक वाटेल ते बोलतायत, परंतु केंद्र सरकार याच्या विरोधात काही करताना दिसत नाहीये. केंद्र सरकारने राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण राबवलेलं आहे. म्हणजे फार फार तर भाजपच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून त्यांना उत्तर देण्यात येतं, त्यांची निर्भत्सना करण्यात येते, परंतु निर्लज्जांसाठी हे पुरेसं नाहीये, कोडग्यांसाठी हे पुरेसं नाहीये. राहुल गांधी यांची जी कातडी आहे ती गेंड्याची कातडी झालेली आहे. आणि जेव्हा एखाद्याच्या लक्षात येतं की आपण काहीही केलं तरी काहीही होत नाही, तेव्हा त्याची हिंमत वाढत जाते. आणि तीच वाढलेली हिंमत या एआय समिटच्या निमित्ताने भारत मंडपममध्ये सगळ्या देशाने पाहिलेली आहे. सगळ्या देशाने या कृत्यामुळे शरमेने मान खाली घातलेली आहे. आता केंद्र सरकार या प्रकाराकडे दुर्लक्ष करणार की ज्या लोकांनी हे प्रताप केले त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार, हे येत्या काही दिवसामध्ये कळणारच आहे. परंतु एक गोष्ट निश्चित, केंद्र सरकारची भूमिका खूप नरमाईची आहे. केंद्र सरकार या प्रकाराकडे म्हणावं तेवढं गांभीर्याने पाहत नाहीये, ही जनमानसामध्ये भावना आहे. आता केंद्र सरकारने पण बहुधा याची दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राहुल गांधी इस देश के गद्दार है और देशद्रोहियों से उनका संबंध है. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे राहुल गांधी यांना देशद्रोही, गद्दार म्हणून टाकलेलं आहे. म्हणजे राहुल गांधी जे आहेत त्यांचं वर्णन त्या शब्दामध्ये किरेन रिजिजू यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. सुप्रिया श्रीनेत ज्या काँग्रेसच्या प्रवक्ते आहेत, पवन खेरा दुसरे प्रवक्ते, रागिणी नायक तिसऱ्या प्रवक्त्या, यांची जी भाषा आहे आणि त्यांच्याकडून जे एआय व्हिडिओचे प्रताप नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केले जातात, एप्स्टीनच्या सोबत नरेंद्र मोदी यांचा जो एआय व्हिडिओ काँग्रेसने तयार केला होता, संपूर्ण देशामध्ये त्याच्यामुळे प्रचंड खळबळ माजली आणि अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की एवढ्या पातळीवर नरेंद्र मोदी यांची बदनामी सुरू असताना नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार गप्प का? तर कदाचित या टीकेमुळे जनमानसामध्ये ही जी भावना आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारला आता थोडी थोडी जाग येताना दिसते. त्यामुळे केंद्र सरकारने काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर आता बडगा उचलायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सुप्रिया सिनेत ज्या काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते आहेत त्या प्रचंड खवळल्या आणि त्यांनी मोदींना जाब विचारला, ते 20-20 वर्षाच्या मुलांच्या विरोधात तुम्ही असं का करताय? तुम्हाला जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात कारवाई करा. तर सुप्रिया श्रीनेत यांची जी काही इच्छा आहे ती केंद्र सरकारने पूर्ण केली पाहिजे, त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केली पाहिजे. कारण सुप्रिया श्रीनेत जी भाषा वापरतात अत्यंत अनर्गल, कमरेच्या खालची आणि थर्ड क्लास भाषा, म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा ज्या प्रकारच्या भावना आणि भाव व्यक्त होत असतात ते सुद्धा अत्यंत हिणकस अशा प्रकारचे असतात. तर केंद्र सरकारने याची दखल घेतली पाहिजे, या मंडळींना गप्प केलं पाहिजे, त्या मंडळींच्या चुकांचं माप त्यांच्या पदरात घातलं पाहिजे. या देशाचा तो सर्वसामान्य मतदार ज्याने नरेंद्र मोदी यांच्या हाती तिसऱ्यांदा या देशाची सत्ता दिली, तिसऱ्यांदा भाजपला केंद्रात सत्तेवर बसवलं, त्यांच्या मनामध्ये या मंडळींबद्दलची चीड आहे ती काही व्यक्तिगत चीड नाहीये. ना राहुल गांधींबद्दल, ना सुप्रिया श्रीनेत यांच्याबद्दल, ना पवन खेरा यांच्याबद्दल. यांच्या मनात केवळ एक प्रश्न आहे, आम्ही मतदान केलं, या सरकारला सत्ता दिली,
परंतु आमच्या मताला बदनाम करण्याचा प्रयत्न ही मंडळी सातत्याने करतायत. ते सातत्याने सांगतायत की हे जे सरकार आहे त्याला जनतेचं समर्थन नाहीये. म्हणजे ही बदनामी फक्त केंद्र सरकारची नाहीये, ही त्या मतदारांची बदनामी आहे ज्यांनी भरभरून मतं देऊन भाजपला सत्तेवर बसवलं. तिसऱ्यांदा सत्तेवर बसवलेलं आहे. महाराष्ट्रात सत्तेवर बसवलं, हरियाणामध्ये बसवलं, दिल्लीमध्ये बसवलं. ज्या मतदारांनी भाजपला समर्थन दिलं त्या मतदारांचा अपमान करण्याचं काम काँग्रेसचे नेते सातत्याने करतायत. तरी सुद्धा केंद्र सरकार मूग गिळून बसले, त्यांच्या विरोधात कारवाई करत नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये चिडचिड आहे. ही चिडचिड राहुल गांधींबद्दल वेगळ्या कारणासाठी आहे, परंतु ती चिडचिड नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल पण आहे. त्या सरकारच्या निष्क्रियतेबद्दल, जे सरकार या लोकांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीये. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ही भावना आहे की बस आता या माणसाचे चाळे पुरे झाले, आता केंद्र सरकारने याच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. कारण राहुल गांधी हे तेच व्यक्तिमत्व आहे जे म्हणाले होते की इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज युनियन ऑफ स्टेट. म्हणजे हा माणूस या देशाला देश म्हणायला तयार नाहीये, या राष्ट्राला राष्ट्र म्हणायला तयार नाहीये. देशाच्या विरोधात सातत्याने विधान करणं हा राहुल गांधी यांचा छंद बनलेला आहे. परदेशात जातात तिथे सांगतात की भारतामध्ये लोकशाहीची हत्या होते आणि त्या विकसित देशांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात लोकशाहीची हत्या होते, परंतु तुम्ही काही करताना दिसत नाहीये. म्हणजे त्या देशांनी भारतामध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी यावं, भारताच्या लोकशाहीमध्ये, लोकशाही प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करावी ही राहुल गांधी यांची इच्छा आहे. म्हणजे परकीय आक्रमकांना बोलवणारे काही राजे या देशामध्ये होते. राहुल गांधी त्यांच्याच मार्गावर चालताना दिसत आहेत. माझ्याकडे जर पंतप्रधान पद नसेल आणि माझ्या परिवाराकडे जर सत्ता नसेल तर मी या देशाला बदनाम करेन आणि बदनाम करून थांबणार नाही, मी या देशाला बर्बाद करेन. ही राहुल गांधी यांची मानसिकता आहे, ही सोनिया गांधी यांची मानसिकता आहे आणि ही मानसिकता त्यांनी वेळोवेळी दाखवली सुद्धा आहे. सध्या अमेरिका आणि भारताच्या दरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा चालू आहे. या मुक्त व्यापार कराराचा अंतरिम आराखडा जवळजवळ तयार आहे. हा करार होऊ नये या दृष्टीने राहुल गांधी प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा ते या देशातल्या शेतकऱ्यांना चिथवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. राहुल गांधी वारंवार हेच करतायत. राफेल विमानांच्या संदर्भात त्यांनी हेच केलं होतं. या देशाच्या हवाई दलाला लढाऊ विमानांची आवश्यकता होती. राफेल सारखी विमानं केंद्र सरकारने विकत घेण्याचा निर्णय घेतला, परंतु बहुधा चीनकडून राहुल गांधी यांना सुपारी आली असावी. चीनने राहुल गांधी यांना सांगितलं असावं, कारण राहुल गांधी आणि त्यांचा परिवार हे चीनचे अत्यंत विश्वासू आहेत, निकटवर्ती आहेत. तर चीनने यांना सांगितलं असावं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोलदांडा घाला आणि हा सौदा होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे राहुल गांधी यांनी प्रचंड आगडोंब पेटवला. ही विमानं भारताने विकत घेऊ नये असा प्रयत्न केला आणि या विमानाने ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये काय चमत्कार केला हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. आता ट्रेड डीलच्या निमित्ताने या देशातल्या शेतकऱ्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत. काही उपद्रवी संघटनांशी यांची गाठीभेटी सुरू आहेत. म्हणजे अशी मंडळी जी शेतकरी नाही आहेत, जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांना शेतकऱ्यांची पागोडी घालायची आणि त्यांना मैदानात उतरवायचं असा राहुल गांधी यांचा गेम प्लॅन आहे. आणि हा गेम प्लॅन आता हळूहळू उघड सुद्धा व्हायला लागलेला आहे. म्हणजे हा असा माणूस आहे की ज्याला सत्ता मिळाली नाही तर तो या देशाला आग लावायला सुद्धा तयार आहे, या देशाला बदनाम करायला सुद्धा तयार आहे. आणि राहुल गांधी पहिल्या शेतकरी आंदोलनापासून प्रयत्न करतायत की केंद्र सरकारने असं काहीतरी करावं की ज्याच्यामुळे या देशामध्ये आगडोंब उसळेल. आतापर्यंत तरी त्यांना यश मिळालेलं नाही आणि त्याचा फायदा काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे समर्थक सातत्याने घेताना दिसत आहेत. ते अशा प्रकारची चिथावणी केंद्र सरकारला देताना दिसत आहेत की केंद्र सरकारने काहीतरी कार्यक्रम करावाच. कायद्याच्या चौकटीमध्ये केंद्र सरकारने यांना चिपण्याची गरज आहे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला, देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अशा समिटच्या ठिकाणी जिथे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व आलेलं आहे तिथे देशाची बदनामी होईल असा प्रयत्न केला तर या लोकांचे पुठ्ठे सुचवण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.